गेटवे ऑफ इंडिया इथून प्रवाशांना घेऊन निघालेल्या नीलकमल बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिली आहे। यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण बोटीमध्ये प्रवास करत होते। दरम्यान चौघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले, मात्र अद्यापही एक जण बेपत्ता असल्यानं नातेवाईक काळजीत आहेत। त्यांच्या नातेवाईकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। कितने प्रवासी जो आपके रिलेटिव थे वो बोट में थे? मेरा नाम एक्चुअली कमलेश कुमार है। हमारे 5 रिलेटिव आए थे यहाँ पे, तो उसमें से पहले 2 लोग मिसिंग थे। उसमें से लेटेस्ट न्यूज़ आई कि उसमें एक और मिल गया। अभी खाली एक ही मिसिंग है, हंसराज भाटी करके। तो अभी सर ने बोला थोड़ा वेट कीजिए, हम लोग लिस्ट मंगवा रहे हैं। और फाइनली न्यूज़ भी मिली है कि कुछ 10 to 12 डेथ हुई है, थोड़ी क्रिटिकल है, बाकी रेस्क्यू कर दिए। हम लिस्ट के लिए वेट कर रहे हैं। आपके जो मेंबर थे, जो फैमिली मेंबर थे, वो यहाँ पे कब आए थे और बोट में कब बैठे थे? कब उनका आखिरी आपसे संपर्क हुआ था? वो एक्चुअली 2 दिन पहले आए थे। यहाँ पे हाउस वार्मिंग सेरेमनी था, तो फिर आज घूमने का मन हुआ तो यहाँ पे घूमने के लिए आए थे। फिर यहाँ से फेरी में एलिफेंटा जा रहे थे, तो ऑन द वे स्पीड बोट ने फेरी को कोलाइड कर दिया। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई। मुंबईतील बोट दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आपण बघतोय मुंबईतील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून ही मदत करण्यात येणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राज्य सरकारनं सुद्धा मदतीची घोषणा केलेली आहे, तर केंद्र सरकारनं सुद्धा मदतीची घोषणा केली आहे। मुंबईतील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे।